PhD प्रदान करण्यात आलेली आहे। सकाळच्या सत्रामध्ये डॉक्टर रवींद्र शोभणे सरांच्या साहित्य प्रवासावर अत्यंत अभ्यासपूर्ण भाष्य डॉक्टर निर्मोही फडके यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं। मराठी साहित्यात SNDT पुणे येथून MA आहेत आणि MA मध्ये त्या विद्यापीठात सर्वप्रथम आलेले आहेत, हेही विशेषत्वानं या ठिकाणी नमूद करणं महत्त्वाचं वाटतं। शाळा आणि महाविद्यालयांमध्ये 25 वर्ष त्यांनी अध्यापन केलेलं आहे। विविध स्पर्धा परीक्षातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांना मराठी विषयाचं मार्गदर्शन त्या करीत असतात। 2 बालकथा संग्रह, 2 प्रायोगिक कथा संग्रह, 1 कथा संग्रह, 1 लेखसंग्रह अशी विपुल त्यांची साहित्य संपदा आहे। या लेखामधला या ललित लेख संग्रहातला पहिलाच लेख हा बंदिश आहे आणि जरी वेळ झालेला असला तरी मला बंदिश मधल्या पहिल्याच पॅरेग्राफ, पहिला जो परिच्छेद आहे तो वाचून दाखवणं मला अतिशय महत्त्वाचं वाटतं, कारण नुकतंच ज्यांचं निधन झालं अशा इमरोज वरचा तो लेख आहे आणि त्यातल्या पहिल्या ओळी अशा आहे, ना तू इमरोज आहेस ना मी अमृता, ना तू इमरोज आहेस ना मी अमृता, त्यामुळे कुणी साहिर असण्याची ही सुताराम शक्यता नाही। तरीही तिचं नाव न घेता साहिरची लेखणी शायरी लिहित राहिली, गाणारे तितक्याच आर्ततेने गात राहिले। साहिर तिचं एक उषा स्वप्न बनून राहिला। इमरोज तिला उशिराच भेटला। तिच्या बोटातून स्वतःच्या पाठीवर साहिर ही अक्षरं उमटवून घेताना इमरोजच्या मनाची किती उलघान झाली असेल। त्यानं तिचं हे अवघ असतेपण आणि त्यातलं नसतेपण स्वतःच्या कुंचल्यात नि लेखणीत समरसूर ओढून घेतलं। इमरोज तिचा जीवनव्रती झाला। अशा प्रकारे अतिशय ताकदीने लिहिणाऱ्या ललित लेख लिहिणाऱ्या डॉक्टर निर्मोही फडके यांना विनंती आहे की त्यांनी या निमित्तानं मनोगत व्यक्त करावं।